कारण याच्यावरती विचारा मुलांना निकाल जाहीर करण्याआधी आजचे निकाल जे 2 दिवस जे तुम्ही आमच्याबरोबर होता एकंदर आमचे राऊंड्स आमचे स्पर्धक आणि त्यांचं टॅलेंट या तिन्हीबद्दल तुम्हाला काय वाटतं? मला सांगायला आनंद होतो की स्पर्धा खूपच छान टफ असेल म्हणजे आम्हाला सुद्धा सलीलनी सांगितलं होतं की आम्हाला प्रश्न पडावा तसाच काहीचा प्रकार झालेला आहे परंतु शेवटी कोणीतरी जिंकणार आणि कोणीतरी हारणार तसं आता झालेलं आहे पण एकूण स्पर्धा आहे स्पर्धेचं स्वरूप खूप छान आणि वेगळे पण पडले तर आता निकाल जाहीर करण्याआधी मी सगळ्या स्पर्धकांना मंचावरती आमंत्रित करते. जे 2 स्पर्धक बाहेर जातात ते सांगताना खरं म्हणजे मला खूप वाईट वाटतं वाईट अशा अर्थाने की फार थोड्या फरकाने त्यांना बाहेर अर्थात फिमेल मध्ये नेहा दत्त आणि पुरुषांमध्ये दीपक दीपकजी नेहाताई पण तरी सुद्धा माझी एक विनंती आहे मला असं वाटतं की हा जो थोडासा फरक आहे तो कॉलबॅकच्या याच्यामध्ये त्यांना पुन्हा बोलवता आलं तर जास्त बरं होईल. जरूर मी परीक्षकांना मलाही खरंच असं वाटतं की आजचे खरंच परफॉर्मन्सेस सगळे इतके क्लोज झाले की त्यांना कॉलबॅकमध्ये नक्की बोलवावं असं माझी इच्छा आहे. मी सुरुवातीला अशी इच्छा व्यक्त केली की तुम्ही इतकी पाहिली की खरोखर शेवटच्या गाण्याची शेवटची ओळ संपेपर्यंत कळत नव्हतं की कोण पुढे आणि कोण मागे त्यामुळे खरं तर चौघांचाही मी मनापासून अभिनंदन करतो. खरंच थँक्यू व्हेरी मच. प्राथमिक फेरी तुमच्याबरोबर झाली त्यानंतर पुन्हा एकदा उपांत्य फेरीत तुमच्याबरोबर खरंच खूप मजा आली आणि अप्रतिम गाणी झाली. तुमच्यासाठी एक छोटंसं गिफ्ट आहे झी मराठीकडून. बेस्ट परफॉर्मर आजचा बेस्ट परफॉर्मर अनुजा आता तुम्ही 2 दिवस आमच्या बरोबर आहात खरंच खूप मजा आली आणखीन तुमच्याबरोबर थोड्याशा गप्पा मारल्या तुमच्याविषयी मलाही माहिती नव्हतं माझ्या जन्माच्या आधीपासूनच्या गोष्टी ज्या आहेत त्या आज मला कळल्या त्यामुळे खूप खूप मजा आली खूप बरं वाटलं. तेच माझं झालं संध्याकाळचा दिवस खूप छान छान ऐकायला मिळालं तुमचं निवेदन पण खूप आकर्षक असतं ती वातावरण निर्मिती केलेली असते ती खरोखरच थँक्यू बघा तुमच्यासाठी एक छोटंसं गिफ्ट आहे. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. याचबरोबर उपांत्य फेरीचा पहिला भाग इथे संपला. आज आपण नेहा दफ्तरी आणि दीपक ओक या 2 स्पर्धकांना निरोप दिला. दर भागात दर आठवड्याला आपण कोणत्या ना कोणत्या स्पर्धकांना निरोप देतच असतो पण स्पर्धेच्या बाहेर जरी आम्ही गेलो तरी पुन्हा नव्यानं आणखीन मेहनत घेऊन आणखीन परिश्रम घेऊन पुन्हा अशाच एका स्पर्धेसाठी आम्ही उभे राहू हा कॉन्फिडन्स आज मला यांच्या डोळ्यात दिसतोय. म्हणजे इकडनं जे घेऊन जात आहेत ती खूप सारी स्वप्न आणि आम्हाला खूप काही घेऊनही जात आहेत. बरेच स्पर्धक आजपर्यंत या मंचावर आहेत बरेच स्पर्धक येणार आहेत आणि त्या सगळ्यांची एक वेगळं नातं ह्या मंचामुळे जोडलं जातं. पुढच्या एखाद्या शेड्यूलसाठी आम्ही तुमचीही वाट बघू तोवर तुम्ही आम्हाला बघायला विसरू नका. दर सोमवारी आणि मंगळवारी रात्री 9:30 वाजता झी मराठीवर. ऑडिशनला आलेल्या 5,000 संख्येतून आमचा नंबर लागणं ही आमच्याकरता फार मोठी गोष्ट आहे. आम्हालाही याच्यातून खूप काही शिकायला मिळालं. परीक्षकांच्या ज्या ज्या काही टिप्स होत्या त्याच्यातून पुढच्या प्रवासात निश्चित आम्हाला काही त्याच्यावर विचार करता येईल. आजपर्यंत संपर्कात न आलेली माणसं सुद्धा या केवळ आमच्या तिथे दिसण्यामुळे की
मराठीने यायचं होतं ती संधी त्यांना झी मराठीने उपलब्ध करून दिली. खूप छान वाटलं. त्यांना इथपर्यंत यायला मिळालं हेच आम्हाला खूप प्रेम आहे. पण मला वाटतं आपण यशाची पहिली पायरी म्हणून पुढची वाटचाल झी मराठीने ही चांगली संधी उपलब्ध करून दिली. मला माहिती आहे तो कॉलबॅकमध्ये परत येईल, माझा तरी विश्वास. मी मराठी